एक लढाई आहे. तुम्ही ओबीसीचं घेऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूएस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या. ते 10% सुद्धा टिकलंय राज्य सरकारने दिलेलं. आता ते आरक्षणावर बोलत नाहीत. त्यांना आता शेतकरी नेता व्हायचंय. त्यांच्या दृष्टीने आता 500 मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या, त्याचं दुःख नाही आहे. त्यांना नसलं तरी आम्हाला आहे, सरकारलाही आहे. पण अशी थोतांडगिरी करू नका. तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय. आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल. समाजाला वाटतं, मला नाही. आणि कृपा करून मी जे 2 प्रश्न विचारलेत, कधी, कुठं, कसं, या एकदा समोर. ओबीसी का ईडब्ल्यूसी? तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला. ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही. ही धमकी नाही. ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. ही ऑन इयर धमकी कोणाला दिली? वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. एका जातीला ऑन इयर धमकी कुणी दिली? ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका. धमकी कुणी दिली? जरांगे, जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपून टाका ना. गोळ्या घाला, आम्हाला संपून टाका. आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या म्हणण्यावर चलत असतील तर हेही काही सोपं नाही. तुम्हाला आम्हाला संपून टाका. फक्त तुम्ही राहा. मला आजही आठवतं, ज्यावेळेस 17 तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला, त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार, तत्वज्ञानी, शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले, तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे, तिथंच न्याय मिळू शकतो. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी, अनेक माझ्या सहकाऱ्यांनी म्हणले की ही